परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांग रायासी, वाह वाह भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानं ये मागुता जन्म घेणे, सापडला हरी तयाला साधने, वाह वाह एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानं ये मागुता जन्म घेणे, समचरण सरोजम संद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदयद बलहासं विच्छलं चिंतयामि, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, कलावज्ञेची बौद्धरारधावतारं कलंकं तेजोदिका मोदी वक्त्रं, फलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं, सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं, शरदितु समाकारे परब्रह्मा स्वरूपिणीं, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते, जयांचे केलिया स्मरण, ओय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नि आता, अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, आइए हनुमंत बिराजिए, आइए हनुमंत बिराजिए, आइए
विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए मति अनुसार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे अधिष्ठान दैवत भगवान श्री प्रभू रामचंद्रजींच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। वारुंगसे पाटील परिवाराचं भूषण स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी हिराबाई पांडुरंग वारुंगसे या मातोश्रींच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुरुजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा हरिपाठातील आणि उपदेशपर प्रकरणातील गोड असा अभंग आहे। अभंगाचा भावार्थ खूप छान आहे। अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवतो। नाथबाबा तुमच्या माझ्या जीवनाचं मूल्यांकन करतात। तुमच्या माझ्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे ते आम्हाला मिळालेलं आयुष्य किती महत्त्वाचं आहे तर नाथबाबांनी एक दृष्टांत दिला। सुगंधित फुलातला सुगंध जितका महत्त्वाचा आहे तसं मानवी देहातलं आयुष्य महत्त्वाचं आहे। सुगंधित फुलातला सुगंध संपला की त्या फुलाची किंमत शून्य होणार आहे, तसं मानवी देहातलं आयुष्य संपलं या देहाची किंमत शून्य ठरणार आहे। पहिल्या चरणाचा भाव आयुष्य मोजण्याची आमची जी पद्धत आहे ती चढत्या क्रमाने आहे आणि आयुष्य मोजण्याचं जे डिपार्टमेंट सांभाळतात त्यांना काळ म्हणतात आणि काळाची जी मोजणी आहे ती उतरत्या क्रमाने आहे। 1 2 3 4 5 हा झाला चढता क्रम, 5 4 3 2 1 हा झाला उतरता क्रम। अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाव नाथबाबा स्वतःच्या मनाला समजावून सांगतायत की बाबा यातून काहीतरी बोध घे। तिसऱ्या चरणाचा भाव भगवंत कृपेने आम्हाला उदंड आयुष्य मिळालं। आमच्या खटवांग रायाला 1च तास शिल्लक होता आणि खटवांग रायानं 1च तासामध्ये भाग्यदशा कशी प्राप्त केली। चौथ्या चरणाचा भाव खटवांग राया नामसाधनेवर आरूढ झाले आणि नामसाधनेद्वारा खटवांग रायांनी काळ जिंकला आणि काळ जिंकल्यामुळेच ईश्वर प्राप्ती झाल्यामुळेच त्यांना भाग्यदशा प्राप्त झाली। अभंगाच्या 5व्या चरणाचा भाव विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवा।
मस्तक हे पाया पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. स्वर्गीय मातोश्री आपल्यामध्ये आज नाहीयेत. आपला निरोप घेतला त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. बोलता बोलता सहज 1 वर्ष पूर्ण झालं. आपण सगळी मंडळी या मातोश्रींना अंत्यविधीच्या दिवशी निरोप द्यायला हजर होतो. या मातोश्रींचं जीवन कार्य आपल्या डोळ्यासमोर आहे. या मातोश्रींची प्रतिमा पाहिल्यानंतर आपल्याला या मातोश्रींचं जीवन आठवतंय. या मातोश्रींचा का स्वभाव परत या जगात दुसरा पाहायला मिळणार नाही. स्वभावानं शांत होत्या, मितभाषी होत्या. परिवारावरती अनेक संकट आले ते त्यांनी स्वतः सहन केले, पण कधी तक्रार केली नाही. परिवारातला जो संघर्ष आहे, जे कष्ट आहे, जे परिश्रम आहे, ते या मातोश्रींनी स्वतःच्या खांद्यावर घेतले. मुली, मुलं, नातवंड यांना घडवत असताना या मातेनं नेहमी परिवाराच्या हिताचाच विचार केला. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला. मुलाच्या शिक्षणामध्ये कधी कोणती उणीव जाणू दिली नाही. या मुलाच्या शालेय शिक्षणामध्ये, मुलींना घडवण्यामध्ये स्वतः अनेक अडचणी या मातेनं सहन केल्या, पण मुलींना जे पाहिजे ते दिलं, मुलाला जे पाहिजे ते दिले. बालसंस्काराचे बाळकडू दिले. या मातोश्रींचा वारकरी संप्रदायावर नितांत विश्वास होता दादा. या मातोश्रींचा हरिपाठ कधी चुकला नाही भाऊ. आयुष्यभर हरिपाठ केला, माऊली ज्ञानोबारायांची सेवा केली. दारावर आलेला अतिथी कधी विनमुख जाऊ दिला नाही. प्रपंचाची जडणघडण करत असताना सगळ्या भावंडांबरोबर अतिशय प्रेमानं राहिल्या. सगळ्या भावंडांच्या समारोपानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला की भावंडांचा निरोप त्यांच्या डोळ्यासमोर झाला. हे प्रचंड मोठं दुःख असतंय की आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना आपल्या अगोदर जाणं हे दुःखच असतं. पण हे दुःख या मातोश्रींनी काळजावर दगड ठेवून सहन केलं. मुलांचं, मुलींचं, सुनांचं, नातवंडांचं वैभव या मातेनं डोळ्यांनी पाहिलं. आज या मातोश्रींच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते. आज वारुंसे परिवाराचा पहिलाच कार्यक्रम असा आहे की ज्या कार्यक्रमामध्ये या मातोश्री नाहीये. आजपर्यंत जेवढे कार्यक्रम झाले असतील त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये या मातोश्रींनी स्वतः परिश्रम घेतले. सगळ्यांना पोटभर भोजन प्रसाद दिला, नंतरच त्या जेवण करत असायच्या. आज पहिला कार्यक्रम आहे की ते आपल्याला प्रतिमेत भेटणार आहेत, फोटोमध्ये भेटणार आहेत. आपल्या दृष्टीनं सगळ्यात दुःखाचा दिवस तो असतो की ज्या दिवशी आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती आपला निरोप घेतात, ज्या दिवशी त्यांचा अंत्यविधी होतो. अंत्यविधी आटोपल्यानंतर आपण ज्यावेळी आपल्या घराकडे माघारी फिरतो त्यावेळी आपली पावलं जड पडलेली असतात. आपल्याच घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आपलंच घर परक वाटायला लागतं, कारण त्या व्यक्तीच्या असण्यानं आपलं घर पवित्र झालेलं असतंय. त्या व्यक्तीच्या जाण्यानं घरामध्ये जी जागा रिकामी झाली ना, ती जागा अन्य कोणी भरून काढू शकत नाही. घरातील आजी, आजोबा, आई, वडील, वडीलधारे हे दीपस्तंभ असतात. जग हे स्वार्थापोटी तुमच्या जवळ येईल, पण स्वार्थ नसताना तुम्हाला जे जपणारे ते आई वडील असतात. भगवंताजवळ गेल्यानंतर 2 हात तिसरे मस्तक जोडून भगवंताला फक्त लेकरांच्या हितात करताच विनंती करतात ते आई वडील असतात, वडीलधारे असतात. जग हे तुमच्या माझ्या करता कधीच हात जोडणार नाहीत भाऊ, कधी देवाकडे नवस सायास करणार नाहीत, पण तुमच्या माझ्या हिता करता आपल्या घरातील वडीलधारे बाप करी जोडी लेकुराची ओढी,
बाप करी जोडी लेकुराचे ओढी 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 आपुली करवंडी वाळ मोणी आपुली करवंडी वाळ मोणी आपुली करवंडी वाळ मोणी आपुली करवंडी वाळ मोणी एकाएकी केला मिराजीचा धणी एकाएकी केला मिराजीचा धणी एकाएकी केला मिराजीचा धणी एकाएकी केला मिराजीचा वा, भाऊन करता एकदा टाळी वाजवा बरं. कीर्तनामध्ये कीर्तनकाराला समर्पक प्रमाण ही सर्व गायनाचार्यांची जबाबदारी असते. वा वा नाहीतर कीर्तनकाराचा विषय चालला एक आणि प्रमाण येते तिसरं. जे आठवलं ते पाठवलं कीर्तनकार बेलापूरला आणि प्रमाण देणारे सोलापूरला. विठ्ठला विठ्ठला फार छान आहेत. बाप करी जोडी लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी बाळवणी. अख्खं आयुष्य लेकरांकरता वडील समर्पण करतात. वा वा आई आहेत माझ्या माता बहिणी बसल्या. घरामध्ये सगळ्यात मोठा त्याग जर कुणाचा असेल तर तो माझ्या माता बहिणींचा आहे. जगात अनेक देश आहे. माझ्या माता बहिणींच्या त्यागामुळेच भारत देशाला भारत माता म्हणतात. जगात अनेक देश आहे, बाकीच्या देशांना माता म्हणून पहा मॅच होत नाही. माझ्या माता बहिणींकडे मर्यादा नावाचा अलंकार आहे की जन्म झाला की त्या मर्यादा नावाचा अलंकार परिधान करतात. जन्म झाला वडिलांची मर्यादा, विवाह झाला मालकाची मर्यादा, शेवटच्या श्वासापर्यंत कुलधर्म कुलाचार्याच्या मर्यादेत राहतात. घरामध्ये सगळ्यात मोठा त्याग आहे. एकदम सोपं सांगू का आपल्याला. माझ्या माता बहिणी स्वयंपाक बनवतात. स्वयंपाक बनवल्यानंतर सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार कोणाचा आहे? ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा का बाकीच्यांचा? कोणाचा? त्या म्हणणार आहेत बाकीच्यांचा. पण मी सांगेन ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा सगळ्यात पहिले अधिकार असावा. पण हा त्याग आहे बरं. आपण बनवलेला स्वयंपाक हा इतरांच्या मुखी लागावा, इतरांची पोट भरावे, तृप्त व्हावेत, सगळं कुटुंब पोटभर जीवावं याकरता त्या त्याग करतात. आणि बऱ्याचदा त्यांनी बनवलेलं मिष्टान्न किरणदादा त्यांच्या पंक्तीला संपून गेलेलं असतं. पण अजून स्वयंपाक घरातून कधी तक्रार नाहीये. याला म्हणतात लेकुराचे हित साने किंवा वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावी. या माऊलींनी आयुष्य या वारंसी परिवाराला समर्पण करत असताना कधी त्यांनी स्वतःचा बडेजाव मिरवला नाही, कधी स्वतःचं मोठेपण सांगितलं नाही. जे काय असेल ते माझ्या लेकरांचं आहे, माझ्या परिवाराचं आहे. या फ्लेक्सवर तिच्या ओळी लावल्या त्या मातोश्रींच्या जीवन कार्याबरोबर अतिशय समरस होणारे ओळी आहेत. मला फार आवडले. आयुष्य या परिवाराकरता वेचलं आणि या परिवारानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या पुण्यस्मरणाचं आयोजन. वा वा वा. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. मी आल्यापासून मला जो सन्मान, जो आदर, जे संस्कार पाहायला मिळाले ते फार छान आहेत. मला फार आवडले. फिरणाऱ्या माणसांना फार सांगावं लागत नाही. ते 2 मिनिटांमध्ये सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतात. या परिवाराची अंतःकरणातली जी तळमळ आहे, या मातोश्रींच्या पुण्यस्मरणाबद्दल जी श्रद्धा आहे ती अलौकिक आहे. मला फार भावलंय सगळं.
या पद्धतीचं पुण्यस्मरण होणं ही भाग्यकारक गोष्ट आहे. ज्यांचं पुण्यस्मरण होतंय त्या माताही भाग्यवान आहे आणि जे पुण्यस्मरण करतायत तो परिवार सुद्धा भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. कसं होतं या मातेचं जीवन? कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात. या वारुंगसे परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु वारुंगसे परिवार आजही या मातोश्रींची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदना परी देह जिजविला, चंदना परी देह जिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साध आम्हाला, आठवण येते क्षणाक्षण. वा. आज या मातोश्री फोटोत पाहिलं की आपल्याला त्यांची आठवण होते. आपल्यातनं त्या गेल्या असं वाटत नाही हो या माऊली. इतकं प्रेम त्यांनी या परिवाराला दिलेलं आहे. या मातोश्री सुद्धा देवाला म्हणत असतील, देवा मी भाग्यवान परिवार कमावला. ज्या परिवाराला मी संस्कार दिले त्या परिवाराने माझं पुण्यस्मरणाचा सोहळा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला. माऊली ज्ञानोबाराय 2 सोहळ्यांचं वर्णन करतात. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. ज्यांचं पुण्य स्मरण होतंय ना ते वडीलधारी भाग्यवान आहे आणि जे पुण्य स्मरण करतात ना ती लेकरं सुद्धा भाग्यवान आहे. आज या मातोश्री देवाला म्हणत असतील, देवा आयुष्यभर कमावलेली माणूस किती श्रीमंती या धर्म मंडपामध्ये मला पाहायला मिळाली. माझ्या लेकरांची धावपळ मला पाहायला मिळाली. माझ्या मुलींची, नातवंडांची, सुनांची, लेकरांची धावपळ मला पाहायला मिळाली. या सगळ्या धावपळीमध्ये, या नियोजनामध्ये माझं अंतःकरण मी देवाला समर्पित करते आणि या मातोश्री देवाला हात जोडून देवाचे आभार मानतायत. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, ताणी तिने पावलो विसावा, हाताने सिंधीने पावलो विसावा. मातोश्री भाग्यवान आहे. ज्यांचे पुण्यस्मरण या पद्धतीनं होतात ते खरी भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही भाऊ. या गोष्टी हे आपल्याला 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4 आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी या पद्धतीचा सोहळा होण्याकरता भगवंताची कृपा लागते 5. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे नाथबाबांचा गोड अभंग आहे. पुण्यस्मरणाची प्रस्तावना थांबवतो, अभंगाची प्रस्तावना 2 मिनिटात घेतो ना अभंगात प्रवेश करतो. माझे नाथबाबा म्हणतात की या सृष्टीमध्ये अनेक जीवमात्र जन्माला येतात. काही जीव मात्र हे परोपकारार्थ जन्माला येतात, काही जीव मात्र हे फक्त स्वतः करता जन्माला येतात आणि काही जीव मात्र हे धर्म कार्याकरता जन्माला येतात. जी फक्त स्वतः करता जन्माला येणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता नाथबाबांनी सावध केलंय आजच्या अभंगामध्ये. जे फक्त स्वतःचा विचार करणार, कधी हरिपाठाला येणार नाही, कधी मंदिरात येणार नाही, कधी वारकऱ्यांचा सन्मान करणार नाही, कधी घरच्यांचा वडीलधाऱ्यांचा सन्मान करणार नाही, की जी मंडळी ही वडीलधाऱ्यांमध्ये प्रेमानं वागणार नाहीत, जी कधी धर्मकार्यातही येणार नाहीत, कधी भजनातही येणार नाहीत, कधी चांगलं बोलणारच नाही, त्या व्यक्तिमत्वांना माझे नाथबाबा समजावून सांगतायत की बाबा अरे तुम्ही अजूनही स्वतः करता जगणं हे थोडं बाजूला ठेवा,
कारण स्वतः करता जगता जगता आपलं आयुष्य संपून जाणार आहे. हे आयुष्य संपल्यानंतर होईल काय? जी माणसं आयुष्य स्वतः करता वेचतील, स्वार्थापोटी जगतील, ते शेवटी आयुष्य संपल्यानंतर एकटे राहणार आहेत. आणि जी माणसं इतरांकरता जगतील, त्यांचं आयुष्य संपल्यानंतर सुद्धा त्यांच्या कार्याचा सुगंध म्हणजे तू का म्हणे का मरण्याची सरे, तू का म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे आगे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उत्तमाची उरे मरणेची सरे. तुका म्हणे एकाच जन्मामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. म्हणून माझे नाथबाबा म्हणतात की आयुष्य महत्वाचं आहे. ते मिळालेलं जे आयुष्य आहे ते परमार्थामध्ये व्यतीत करा, वडीलधाऱ्यांच्या सेवेत व्यतीत करा, नाहीतर परिणाम असा होईल गड्या, आयुष्य संपलं की तुम्ही शेवटी एकटेच राहाल. अभंगाचं पहिलं चरण. परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेली या ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी तैसा, आयुष्या शेवटी तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी तैसा, आयुष्या शेवटी तैसा. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. अभंगामध्ये प्रवेश झाला आपला. पहिलं चरण आहे. परिमळ म्हणजे सुगंध. सुगंधित फुलातला सुगंध हा कधीतरी संपणार आहे. अजून एकही सुगंधित फुलाचं नाही की ते हजारो वर्ष झाले सुगंधितच आहे. काही काळापुरता सुगंध ते घेतात, सुगंध संपला की ते फुल देठाला ओस ठरतं, म्हणजे एकटं राहतं. तसं तुमच्या माझ्या देहातलं आयुष्य आहे. आयुष्य संपलं की आम्ही एकटे राहणार आहे. मी माफी मागून बोलतो, जन्माला येतानाच आपल्या 2 तारखा फिक्स आहे. एक मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि दुसरी एक्सपायरी. म्हणजे हे कडू आहे ऐकायला, पण सत्य आहे. वा वा. याच्या पुढे सांगतो, ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्याच दिवशी आमची एक्सपायरी डेट फिक्स आहे. घडणाऱ्या घटना या निमित्त मात्र असतात. हे तुमचं माझं शरीर म्हणजे पंचतत्वाचं सॉफ्टवेअर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि सॉफ्टवेअरला रिचार्ज लागतो.
तर ते सॉफ्टवेअर चालणार आहे. या सॉफ्टवेअरला 2 रिचार्ज आहे, ते पण टॉपअप आहेत, त्यात बदल नाही होत. पहिला श्वासांचा आहे आणि दुसरा घासांचा आहे, त्यात बदल नाही. लल्लाटी जे लिहिले माऊली म्हणतात ते न मोडे काही केले. शेवटी जे लिहून आलेलं आहे आयुष्य तेवढं आपल्याला जगायचंय. कोणाला अधिक जगायची इच्छा असेल तरी परवानगी नाही, कोणाला कमी जगायची इच्छा असेल तरी परवानगी नाही. आयुष्य या आयुष्याच्या बाबतीमध्ये नाथ बाबा आज आम्हाला अतिशय चांगला उपदेश करतात की बाबांनो, जे आयुष्य तुम्हाला मिळालं ना ते आता संपलं किती याचा विचार नका करू, शिल्लक किती राहिलं त्याचा विचार करा. वा वा. गेलेलं आयुष्य आहे त्याच्यात जर घोकत बसलो तर ते भूतकाळ बरवे झाले आजी बरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येत बरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजी मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येत बरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. नाटाचं प्रकरण आहे. या नाटाच्या प्रकरणातलं प्रमाण भाऊंनी दिलं. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश. बरं झालं आजपर्यंत देवाने मला सांभाळलं, जिवंत ठेवलं. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, मृत्यूच्या आहारी पडलो नाही, बरं झालं. वाचून आलो येतवरी, आजपर्यंत वाचलो. मग आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. मी दररोज सांगत असतो की लॉकडाऊन नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ना ते बोनस आहे. तुम्ही माफ करा मला, लॉकडाऊन नंतर जे आपण जगतोय ना ते बोनस आहे. आता हे बोनस आयुष्य कोणाचा द्वेष करायचा नाही असं ठरवून घ्यायचं, कोणाचं मत्सर करायचं नाही. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवे महत्व वडिलांचे, वाढवे महत्व वडिलांचे. शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, वाढवे महत्व वडिलांचे. प्रमाण कमी वेळेत आणि कट टू कट, याला म्हणतात वेळेची बचत. इकॉनॉमी रेट चांगला आहे तुमचा, स्ट्राईक रेट भारी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. आपण चांगलं वागलो ना, आपण चांगलं राहिलो ना, आपल्या आई वडिलांना फार अभिमान वाटतो. वा वा. या मातोश्रींनी आपल्या लेकराला घडवलं, आपल्या मुलींना घडवलं, नातवंडांना घडवलं. आता या मातेला एवढा अभिमान होता ना परिवाराचा की त्या म्हणायच्या गोकुळासारखं माझं घर आहे. वा. आणि माझ्या घरातली सगळी मंडळी इतके सुखी आहेत, इतके आनंदी आहे देवा आता, की माझे जे स्वप्न होते की सगळ्यांनी सुखी राहावं, आनंदी राहावं, ते स्वप्न देवाने पूर्ण केलेत असं ते बोलून दाखवायचे. याला म्हणतात वाढवी महत्व वडिलांचे. अहो, वडीलधाऱ्यांच्या अंतःकरणाला समाधान मिळणं हेच खरी आपल्या जीवनातली गुरुकिल्ली, आपली श्रीमंती असते. लेकरांना मी दररोज सांगत असतो की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतील ते आनंदाचे आले पाहिजे, दुःखाचे नाही. वा. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पाहिजेत की खरंच मी लेकरं घडवले, खरंच मी लेकरांकरता रात्रीचा दिवस हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं होतं, देवाकडे नवस केले होते. माझ्या लेकरांनी मोठं व्हावं, चांगलं उच्च शिक्षित व्हावं, मोठं व्हावं, आपलं कार्य सिद्ध करावं. माझ्या लेकरांनी ते कार्य पूर्ण करून दाखवलं गड्या. त्याला म्हणतात वाढवी महत्व वडिलांचे. एक वाक्य सांगू तुम्हाला, वडीलधाऱ्यांच्या अंतःकरणातलं समाधान हाच भगवंताचा कृपा प्रसाद असतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून कुणाचा द्वेष, कुणाचं मत्सर, या आयुष्य फुकट वाया घालू नका. कोणाचा तरी विचार करण्यात आपण दिवस घालवतो, कोणाचाच विचार नका करू, जगाचा विचार नका करू. आपण आपल्या कार्यात व्यस्त राहा. आपण जे क्षेत्र निवडलंय ना त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे मेहनत करा. आपल्या आई वडिलांनी ज्या कामाकरता आपल्याला पाठवलंय तो अभ्यास प्रामाणिकपणे करा. लेकरांना दररोज सांगतो, पहिले 5 वर्ष तुम्ही मेहनत घ्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, पहिलं 5 वर्ष मेहनत घ्या, तिथून पुढचे 50 वर्ष ऐश्वर्यात जाणार आहे.
आणि पहिले 5 वर्ष जर मेहनत नाही केली तर तिथून पुढचे 50 वर्ष दुःखात जाणार आहे. विठ्ठल ही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आम्हाला दिलेला एक धर्म आहे की कोण्याही जीवाचा मत्सर नको, कोणाचा द्वेष नको. आपण आपल्या कामात व्यस्त राहा. आणि एक वाक्य सांगू आपल्याला, वाक्य फार छान आहे. जो व्यस्त है वही मस्त है. विठ्ठल विठ्ठल एकदा माणूस गेला की सगळे चांगले म्हणतात, पण जिवंत असताना चांगलं म्हणण्याची स्वभावाची श्रीमंती आपल्याकडे पाहिजे. जर एखादा चांगला वागत असेल ना तर त्याला समोरच सर्टिफिकेट देऊन टाकायचं, वा तुला भावी कार्याला खूप शुभेच्छा, आणखी मोठा हो. माणसं मोठे होऊ द्या. आपली माणसं मोठे झाले ना की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, अभिमान राहिला पाहिजे. आणि मोठं होणं हे त्या प्रयत्नावर अवलंबून आहे. आणि एक वाक्य सांगू तुम्हाला, तुम्ही मोठे व्हायला लागले की समजून घ्यायचं तुमची टीका होणार आहे, तुमची निंदा होणार आहे, तुम्हाला ट्रोल केलं जाणार आहे. तुम्ही जे कधी बोललेच नाही ते तुमच्याविषयी बोललं जाणार आहे. वा वा वा. समजून घ्यायची. या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं. आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. कोण काय बोलतंय यापेक्षा आपले वडीलधारे आपल्याविषयी समाधानी आहेत ना, ही श्रीमंती आपली असते. जग हे जग कोणाकडूनच अजून समाधानी झालेलं नाही. जगाकडून फार अपेक्षा ठेवू नका. जगाकरता तुम्ही शिर तोडून दिलं ना, आपलं शिर तोडून दिलं ना तरी जग म्हणेल फार हळू तोडलं, जोरात तोडायला लागत. खटकन. आपल्या आनंदाचा विचार करा. कारण जगून झाल्यानंतर तुम्हाला मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि तो उत्तर अतिशय समाधानकारक द्यायचंय. तुम्हाला मला जगून झाल्यावर एक प्रश्न आहे, तब्येत कशी आहे? वा वा. एफडी कशी आहे? तब्येत तब्येत. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तोच आहे की ज्याच्याकडे चांगलं सुंदर शरीर आहे. तो श्रीमंत आहे. आपली तब्येत ही आपल्या विचारावर अवलंबून असते. स्वामी विवेकानंदजींचे 4 वाक्य सांगतो, हे प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. स्वामीजी सांगतात, अपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं. एक, अपने शब्दों पर नजर रखिए क्योंकि शब्द ही कार्य बन जाता है. 2, अपने कार्य पर नजर रखिए क्योंकि कार्य ही चरित्र बन जाता है. 3, अपने चरित्र पर नजर रखिए क्योंकि चरित्र ही प्रारब्ध बन जाता है. 4, आपण जे शुद्ध सात्विक विचार अंतःकरणामध्ये धारण करतो त्याच विचारांचे शब्द होतात. 1, जे शब्द आपल्या मुखातनं बाहेर येतात तेच शब्द कार्यसिद्धीला नेतात. 2, जे कार्यसिद्धीला जातं त्या कार्यानुसारच आपलं चरित्र शिल्लक राहतं. 3, आणि आपलं चरित्र सुंदर निर्माण झालं ना की पुढे भविष्यात तेच आपलं प्रारब्ध म्हणून जन्माला येतं. 4, ते 4 गोष्टी सहज प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. आपलं जीवन हे व्यर्थ कोणाच्या तरी काळजीत वाया घालू नका गड्या. कुठंच वेळ वाया घालू नका. आपल्या आनंदाचे जी शिल्पकार आहेत त्यांचा विचार करा. स्वामी विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा आणि जॉय म्हणजे आनंद. या जगामध्ये निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. स्वतः करता जगाल तर कोणी दखल घेणार नाही. थोडस इतरांकरता, आपल्या वडीलधाऱ्यांकरता, आपल्या मित्रांकरता थोडं जगून पहा गड्या. जो अडचणीत असेल त्याला उभं करण्याचा प्रयत्न करा. बस तोच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. जो वाईट विचार करत असेल त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करा. तोच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. मेल्यानंतर सगळे खांदा द्यायला पुढे येतात, पण जिवंत असताना जे 2 हात मदती करता पुढे येतात ना ते माझ्या भगवान पांडुरंगाचे 2 हात असतात. गेल्यावर सगळेच मदत करतील, सगळेच चांगलं म्हणतील गड्या. गेल्यावर सगळे स्टेटस ठेवतात. जिवंत असताना प्रेमानं बोललं पाहिजे. जिवंत असताना एखाद्याचा गुण आवडला ना तर त्याचं कौतुक करण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये ठेवली पाहिजे गड्या. चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, चांगल्याचं कौतुकच करता आलं पाहिजे. ही वाणीची श्रीमंती आहे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. माऊलींनी वर्णन केले, साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे. गेल्यावर तर कोणी म्हणणार आहेत माणूस चांगला होता, पण आता गेलेला माणूस पाहण्याकरता राहिला नाही. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी की मैयत पे मोहतम मनाते हो दोस्तों. मरने वालों को क्या पता रोने वाला कौन है. जाणाऱ्याला माहित नसते कोण रडणार आहेत कोण थांबणार आहेत गड्या.
पण जिवंत असताना प्रेमानं राहा, सगळ्यांशी प्रेमानं राहा, कोणाशी आबोला धरू नका. आणखीन एक सांगू तुम्हाला, ज्याचा आबोला धरतो ना आपण, तो माणूस जास्त लक्षात राहतो आपल्या. ज्याच्या विषयी आबोला धरतो ना, त्याचे स्टेटस चेक करतो, कुठे आज कार्यक्रमाला शेवा कुठे कोण होतं बरोबर, नाही एकटाच होता. अहो मी सोडून कोण आहे त्याला मला माहिती. अरे दिवसभर त्याचं भोकत बसलाय, तो काय करतोय तो काय नाही करत येतो. त्यापेक्षा बोलून मोकळे व्हा. चुकत नाही असा माणूसच नाही इथं. चुकतो तो जीव असतो, बिनचूक असतो तो देव असतो, आणि चुकलेल्यांना मार्गदर्शन करतात ते संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या जगात या महाराष्ट्रात एक जोडपं असं आहे की ज्यांनी लग्न मंडपात निर्णय घेतला, लग्न मंडप कच्चून भरलेला, अंतरबाड धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टकांना प्रारंभ झाला, अक्षदांचा वर्षाव सुरू झाला. हे वधूवर दोघेही देवाला विनंती करतायत, हे प्रभू आम्हाला या लग्न मंडपात आज घरी जायचं नाही, आम्हाला आमची गाडी थेट अरण्यात न्यायची आहे आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत हे जोडपं कुष्ठरोग्यांची सेवा करतंय. या जोडप्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी आमटे. त्याला इतरांकरता जगणं म्हणतात. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंदया जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंदया जीवनाचा सुगंध परी दरवळावा. वावरातला सूर जैसा ओटा तुम्ही ओघळावा, वावरातला सूर जैसा ओटा तुम्ही ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, दरवळावा, दरवळावा. या विश्वामध्ये जे मंडळी इतरांकरता जगलेत ना, त्यांच्या कार्याचा सुगंध आणि आनंद आजही दरवळतोय. उदाहरण सांगू आपल्याला, माझ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी भागवत धर्माची पदवी पताका घेतली आणि पहिल्यांदा पंढरीची वारी केली. माऊलींचे तुमच्या माझ्यावर उपकार आहे. आपल्याला माऊलींमुळेच पंढरपूर कळालं, माऊलींमुळेच आपल्याला भगवान पांडुरंग परमात्मा कळाले, माऊलींमुळेच आपल्याला वारी कळाली. माझे जीवेची आवडी, 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 माझे जीवेची आवडी. पंढरपुरा येईन गुढी, पंढरपुरा येईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, रंगले. वा, टाळी वाजवा एकदा जोरात, जोरात 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 वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. कीर्तनामध्ये टाळी फार महत्वाची असते गड्या. माऊलींची आवडच वारी
माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने पंढरपुराने पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे दिले. आपली आवड असते, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. माऊलींची आवडच वारी आहे. आणि आज वारीचा इतिहास पाहिला, आमची वारकरी मंडळी सांगतील आपल्याला. माऊलींनी पहिली वारी एकट्यानं केली. विलास काका, आज जर वारकऱ्यांची संख्या मोजली, मोजता येईल का वारकरी? लाखाने पंढरपूरला जाणारे वारकरी मोजता येईल? भाऊ, लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, पण एकही वारकरी उपोशी राहत नाही. ही ताकद माझ्या ज्ञानदादाची आहे. याला परिमळ म्हणतात, याला सुगंध म्हणतात. ही जबाबदारी माऊली घेतात. माऊली या शब्दाचा अर्थ सांगतो. मा मोकळा करा थोडा शब्द. मा, उ आणि ली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, आणि ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज. जगाचा त्रास सहन केला. त्रास देणारच नाव सुद्धा नाहीये, कुठंच नाही. ज्ञानेश्वरीत नाहीये, अभंग गात्यात नाही, कुठंच नाही. आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही. पण माऊली म्हटले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कारी मिरती वाढो गोता परस्परी पडो मैत्र जीवांची. काय सहन करणेत मायबाप, दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. शिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू देव येते जे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपुले. तोची साधू देव त्याचे जाणावा. दया करणे जे पुरासी तेची दास आणि दासी. दया करणे जे पुत्रासी त्याची दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची. जे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपुले. तोची साधू देव त्याचे जाणावा. ते सहन करतात, ते संत होतात. काही काळापुरता एखाद्याचा राग सहन करायचा, आपण लगेच त्याला रिॲक्ट नाही व्हायचं. शब्दाने शब्द वाढत जातात. जो त्रास व्यक्त करतो ना, त्याचा त्रास थोडा वेळ सहन करायचा. तो सहन केला ना की काही वेळानंतर त्याला पश्चाताप होतो की मी चुकीचं बोलतो राव तुला. खरे एक ठराविक वेळ असतो, ठराविक काळ असतो, बस तेवढं सहन केलं ना, केलं का बस त्याच्यानंतर पुढचे दिवसही चांगले असतात. हो, आणि म्हणून परिमळ गेली या ओस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा. ऐका बरं, फार छान भाव आहे, पण वेळ चाललाय हळूहळू पुढे. आता अगदी 5 मिनिटामध्ये थांबू आपण. जास्त वेळ आपला घेत नाही, 5 ते 7 मिनिटात थांबूया. आपलं आयुष्य आहे, या आयुष्याची मोजणी आपण सरत्या क्रमाने मोजतो. 1 2 3 4 5. पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, चौथा वाढदिवस, 5वा वाढदिवस. पण काळाची मोजणी कशी? ऐका आता. जन्माला येतानाच मी बोललो अगोदर, आपण आपलं आयुष्य घेऊन आलो. एखाद्याचं आयुष्य 60 वर्षाचं आहे. किती वर्षाचं? 60. त्याचा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर काळाच्या मशीनला त्याचं नाव लगेच अपलोड होतं. म्हणजे त्याची KYC होते. KYC झाली काळाबरोबर. KYC झाली की त्याचा पहिला वाढदिवस झाला ना की काळाच्या मशीनला रिडिंग पडतं 59. याचा इकडे दुसरा वाढदिवस आनंदात होतो, काळाचं मशीन सांगतं 58. तिसरा वाढदिवस 57. 5वा वाढदिवस 55.
10वा वाढदिवस 50, 20वा वाढदिवस 40, 30वा वाढदिवस 30, 40वा वाढदिवस 20, 50वा वाढदिवस 10, 51, 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1 संपलं आयुष्य. तुम्हाला भीती वाटायला लागली ना? पण काळाची मोजणीच अशी आहे. अजूनही किती हे अवकाश अजून आहे, अवकाश अवकाश अजून किती आहे. घडी घडी काळ वाट याची पाये, घडी घडी काळ वयाची पाय, घडी काळ वाट याची पाये, घडी घडी काळ वाट याची पाये. अजून किती आहे, अजून किती आहे, अजून किती आहे, अजून किती टाळी वाजवा एकदा जोरात. तो पण आहे तू. काळाला फारच घाबरली. अजूनही किती आहे अवकाश. अवकाशला फार वर नेऊन टाकलं बा. काळ वाट पाहतो किती अवकाश आहे, आणि बसणारे वाट पाहतात किती अवकाश. अजूनही किती आहे. सावकाश म्हणतात सावकाश आपला घेत नाही आता. सावकाश नंतर सावकाश होऊ द्या, फक्त जास्त वेळ घेत नाही आता. ऐका आता, उर्वरित अजून 3 चरण आहेत, 4 चरण आहेत, बाकीचे 3 चरण आहेत अजून. त्या 3 चरणांचा भाव सरळ सांगतो. आयुष्य काळ मोजतात. काळाच्या मोजणीकडे लक्ष देऊ नका, काळाच्या मालकाकडे. वा 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 वा. हा काळ त्याला मोजू द्याव, काय मोजायचं आयुष्य ते मोजू देत. पण काळाचा मालक आहेत माझे भगवान परमात्मा. माझ्या भगवान परमात्म्याच्या चिंतनात राहा. काळ सारा भात चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणात ऋषीच्या चिंतने सरी तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाचे. जिंकोनिया काळा परी गेली मंडळा, जिहे हरी आठविला जिवे हृदय धरिला. त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार, तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. येते कची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तयाली थडी सरले. माया जा माऊलींनी भगवंताची भूमिका आमच्या समोर ठेवली. भगवंत म्हणतात तिथं तेच समाधानी आहे की जे परमार्थात आहे, इथं तेच समाधानी आहे जे वडीलधाऱ्यांची सेवेत आहे. म्हणून तर प्रयागराजला गर्दी झाली होती. एवढं जाम का लागलं? ऐश्वर्यात समाधान नाही, पदप्रतिष्ठेत समाधान नाही. त्यांनी काय केलं? हे सगळं त्याग केलं. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा निवासी धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा रे दिवासी. सगळ्या सेवेमध्ये राहा, पण या सगळ्यातून स्वतःची भूमिका अलिप्त ठेवा. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. एक ठराविक लेवल पर्यंत सगळ्यांशी ममत्वानं राहा. वडीलधाऱ्यांची सेवा, लेकरांचं संगोपन, हे लेकर मोठे झाले ना, ते त्यांच्या पायावर उभे राहिले ना की हळूहळू त्या ममत्वातून बाजूला व्हायचं. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. चांगला पायलट तोच आहे ज्याला वेल टेक ऑफ येतं आणि वेल लँडिंग येतं. शून्यातून स्वतःचा प्रपंच उभं करणं याला म्हणतात वेल टेक ऑफ, आणि प्रपंच उभा राहिला की त्यातनं हळूच बाजूला होणं याला म्हणतात लँडिंग. विठ्ठला विठ्ठला आपलं आयुष्य किती असेल? आमच्या खटवंगरायाचा 1 तास उरला. खटवंगरायाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. ऐका बरं, आता शेवटचा प्रसंग सांगतो आणि लगेच समारोप करतो. माझ्या कानोपात्र मातेनं दादा भजन केलं. कथा भाग खूप मोठा आहे. ज्यावेळी माझ्या कानोपात्र मातेला बिदरच्या बादशाचं सैन्य शोधत होतं पंढरपुरात,
ज्येष्ठ मंडळींनी वाचलेले ऐकलेले सगळ्यांनी, ते बादशाहचं सैन्य शोधत होतं, कारण माझे कानोपात्रा मातेचं सौंदर्य अलौकिक होतं. सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज माझ्या मातोश्रींच्या चेहऱ्यावर आहे. आणि बादशाहला कानोपात्रा मातेला पट्टराणी करून घ्यायचं. सैन्य शोधत होतं, पण माझ्या कानोपात्रा मातेच्या कानावर खबर गेली. कानोपात्रा माता भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर येऊन उभे राहिल्या. देवा, या जगावर सत्ता तुमची आहे. माझी आई तुम्ही आहे, माझे वडील तुम्ही आहे, माझं सर्वस्व तुम्ही आहे. मला या जगात कोणीच नाही. आई मेली, बाप मेला, मज सांभाळी बा विठ्ठला. हा अधिकार, माझं सर्वस्व तुम्ही आहे. माझं रक्षण तुम्ही करा. लाखोच्या संख्येनं वारकरी तुमच्या दरबारात येणार आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या चरणाजवळ जागा देणार आहेत. मला सुद्धा तुमच्या चरणाजवळ जागा पाहिजे. टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. मंदिरामध्ये वारकरी भजन करत होते, पंढरपूरमध्ये वारकरी भजन करत होते. माझे कानोपात्रा मातेनं दिवाचा धावा केला. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाण, वा वा. शिव हरी नाम देह झाला वृंदावन. सका गण गोत तुरे तुझ पंच प्राण. माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला. पांडुरंग टाळ मृदंगाचं गाण. शिव हरी नाम देह झाला वृंदावन. सका गण गोत तुरे तुझ पंच प्राण. माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. माझ्या कानोपात्रा मातेनं देवाला आर्ततेनं हाक मारली. हो दादा, कानोपात्रा माता म्हणतात, देवा, या पंढरपुरात येणारे वारकरी हक्कानं तुझ्या चरणाजवळ जागा मागतात. माझाही अधिकार आहे. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा. कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग. गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण. शिव हरी नाम देह झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली, भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे, कथा थांबवतो.
आपण पंढरपूरला जातो, सगळ्यात पहिले दर्शन कानोपात्र मातेचं घेतो का देवाचं घेतो? कानोपात्र मातेचं. पहिले दर्शन कानोपात्र मातेचं. याला म्हणतात सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा.